एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे. कल्याण दरम्यान रेल्वे ट्रॅक ओलांडताना एकाचा अपघात झाल्यानं ही वाहतूक विस्कळीत झालेली आहे. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानं कल्याण स्थानकावर प्रवाशांची गर्दी झालेली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे. कल्याण स्थानकादरम्यान एकाचा अपघात झाल्यानं ही वाहतूक विस्कळीत झालेली आहे. कल्याण स्थानकामध्ये 20 ते 25 मिनिटांपासून गाड्या थांबलेल्या आहेत. हा माझा एकट्याचा लढा नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं, खासदारांना जेलमध्ये टाकलं अशी टीका सुद्धा राऊतांनी केलेली आहे. संजय राऊतांच्या पुस्तकाच्या इंग्रजी आणि हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. मेरा संघर्ष नहीं है सिर्फ ये केजरीवाल जी का भी संघर्ष है, ये साकेत गोखले का भी संघर्ष है. चुना हुआ मुख्यमंत्री, इलेक्टेड मुख्यमंत्री दिल्ली जैसे कैपिटल सिटी का, अब राज्य का, उनको उठाकर लेके गए. मराठी में किताब पब्लिश हो गई तो उद्धव ठाकरे ने बहुत इंपॉर्टेंट बात कही थी कि ये किताब में संजय राउत तू रो नहीं रहा है, तू बता रहा है क्या हो रहा है. और अर्थो रोड, आप तिहाड़ में थे, अर्थो रोड की हिस्ट्री तो बहुत डेंजर है. अर्थो रोड की मुंबई में वहां जाकर समझते हमारा रियल दोस्त कौन है, हमारा शत्रु कौन है. महाराष्ट्रात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये दुप्पट वाढ झाली असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. आखाती देशातील युद्धाचा छोट्या हॉटेल व्यावसायिकांना फटका बसल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. युद्धामुळे महाराष्ट्रात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्र में आज जो शायद हर क्षेत्र में हो रहा है, आज एलपीजी का सिलेंडर 50% भर के दे रहे सबको. एक तो अवेलेबल है नहीं, मिल रहा है 20-25 दिनों के बाद, अगर मिल भी रहा है तो आधा भर के ही मिल रहा है. सो दिस इज एन एक्स्ट्रॉर्डिनरी क्राइसिस दैट वी नीड टू अटेंड. इसके बारे में क्या सोचिए. हमारे यहाँ का छोटा मोटा बिजनेसमैन, भले रेस्टोरेंट हो, हमारी जो महिला घर से खाना बनाती है, चपाती है, ये छोटी छोटी चीजें हैं, लेकिन ये इकोनॉमी का एक बहुत बड़ा भाग है. ये जब भारत और इंडिया की बात ये देश करता है, दिस इज नॉट ओनली अबाउट द टॉप 1% ब्रैकेट हु पेज 50-60% ऑफ टैक्स. This is about the last person in the pyramid that India needs to protect. So are we in a position to protect them for the next few weeks to come or months to come? I am not aware how long. Nobody in this room knows how long it's